राज्याच्या ग्रामविकास मंत्री तसंच बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातलं एक गाव अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत आहे। गावात साधा डांबरी रस्ता नाही, शाळेची इमारत अक्षरशः पडायला आली आहे। वानटाकळी डोंगर दऱ्यात वसलेलं हे गाव परळीपासून अवघ्या 12 किलोमीटरवर आहे। गावावर एक नजर टाकली तर ते कसं विकासापासून कोसो दूर आहे ते स्पष्ट दिसून येतं। गावातली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ही अशी जीर्ण अवस्थेत उभी आहे। 1955 मध्ये बांधण्यात आलेल्या या शाळेत त्यावेळीही 3 खोल्या होत्या आणि आजही त्यात काही बदल झालेला नाही। 1955 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होती, मात्र आता 150 विद्यार्थी या विद्या मंदिरात शिक्षण घेतात। जागाच नसल्यानं अनेक वर्ग मंदिरात भरवण्यात येत आहेत, मात्र मंदिरात शाळा भरत असल्यानं अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। दर्शनाला लोक येतात, आजूबाजूला वाहनांची वर्दळ असते, त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक त्रस्त आहेत। पाठपुरावा गट शिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे वारंवार केलेला आहे, परंतु याची दखल घेतलेली नाही। शाळेभोवती पाणी साचतंय, शाळेत मोठा पाऊस आला की शाळा पडायची भीती आहे आणि आम्हाला जर पाऊस आला मंदिरात बी बसा येत नाही, इकडून तिकडं वाहन वागतात। गावकऱ्यांनी शाळेला 1 एकर जागा उपलब्ध करून दिली, मात्र फंडच नसल्यानं शाळेचं काम सुरू झालेलं नाही। त्याकडे कुणाला लक्ष द्यायलाही वेळ नसल्याचं गावकरी सांगतात। बाजूलाच गायरान 1 एकर जागा देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। शासनानं जर आता मंजुरी दिली आम्हाला वर्ग खोल्यांसाठी, तर आम्ही 1 एकरची जागेची व्यवस्था गावकरी करण्यास तयार आहोत। शाळेच्या एवढ्या अडचण येतात, डबल 4-4 पत्र टाकून तिकडे शाळा गळात येतात, मुलाला बसायला तिथे सोय नाही। आम्ही मास्तर आमच्या नावानं आरडत आणि वेळेवर जातात, हे करतात, तुमच्याकडे समजा आम्हाला काहीतरी द्या, काहीतरी करा, तरी कुणी आमच्याकडे लक्ष देत नाही, काही नाही। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनेही शाळेला खोल्या मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केला, मात्र अद्यापही हा प्रश्न निकाली निघालेला नाही। वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करून सुद्धा या शाळेच्या इमारती बाबतीत कुठलंही यश येत नाही। वरिष्ठ कार्यालय असेल, तालुक्याचं कार्यालय असेल, मंत्री महोदय असतील या भागातील किंवा विरोधी पक्षनेते असतील यांच्याशी सुद्धा सतत पाठपुरावा केलेला आहे, परंतु अद्यापही कुठलं यश आलेलं नाही। ग्रामविकास मंत्री तसंच बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंच्या मतदारसंघातलं हे गाव, मात्र तरी देखील ही अवस्था आहे। लवकरात लवकर शाळेचं काम करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। लक्ष्मीकांत रुईकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।